व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आयुष्यात हार पण बघितल्या, पण त्या हाराच्या भीती नाही, आणि यश पण एवढं बघितलंय, त्या यशाचं पण कौतुक नाही. सांगण्यात तात्पर्य एवढं आहे की मला आता भरपूर DM यायला लागली ती की बाबा तुझी व्हिडिओ कमी पडायला लागली, ती तू व्हिडिओ जरा जास्त बनव, मागणं नवीन पोरं व्हिडिओ बनवायला लागली. तर त्या सगळ्यांनी एक सांगतो, मी व्हिडिओ कुणाची स्पर्धा किंवा कुणाला कमी लेखासाठी करत नाही. समजतंय ना? माझा एक छंद आहे, त्याला आवडेल तो लाईक करेल, नाही आवडेल तो बघणार पण नाही. तर कुणाची तरी खेचायसाठी किंवा कुणाला तरी मागं पाडायसाठी मी व्हिडिओ बनवत नाही. राग मानू नका, पण एक गोष्ट सांगतो मला, आत्ता ह्या आठवड्यात 1.5 आठवड्यात 700 फॉलोअर्स माझी म्हणजे अनफॉलो केले 700 जणांनी. ह्याच्यावरून शिकण्यासारखी गोष्ट आहे की यश म्हणजे लगेच भेटत नाही, वेळेआधी काय भेटत नाही, वेळेला नंतर सगळं भेटतं. त्यामुळं मला कुणाची म्हणजे स्पर्धा करायची नाही, काय नाही, का तर मी यश पण बघितले, अपयश बघितलंय. त्यामुळे अपयशाचं पण मला दुःख नाही आणि यशाचं पण मला कौतुक नाही. हाय आता ठीक आहे मी. आणि ज्यांनी माझी काळजी घेतली की मला सांगितलं की बाबा नवीन पोरं यायला लागली, ती येऊन दे, त्यांचं अभिनंदन आहे, चांगली गोष्ट आहे, करा. मला स्टोऱ्या मेन्शन करा, मेन्शन बॅक देतो सगळ्यांनी, मी काय विषय नाही, सगळ्यांनी वर या. आणि महत्त्वाची गोष्ट मी दुकानदारातली पोरं वर येते, ती ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली नाही. सगळ्यांनी वर या, एकामेकाला खिचू नका, फक्त एवढं करा. आणि ही लक्ष्मी आहे, हिच्याकडनं सगळं शिकलूया. आत्ता आग चालू आहे, जोपर्यंत आग खाली आहे तोपर्यंत सगळ्यांनी काय करायचं करून घ्या. एकदा वर आली मी कुणाचं ऐकत नाही, या बट्टीकडनं शिकलूया. तात्पर्य समजून जावा, बाकी तुम्ही हुशार आहात. धन्यवाद.